प्रभूला समोर ठेवून आज काही वचनं मला आपल्या समोर ठेवायची आहेत आणि एका व्यक्तीविषयी या सकाळच्या वेळेस या मननामध्ये मला आपल्या संगती बोलायचं आहे. कृपा करून माझ्या संगती आपण पहिल्यांदा पहिले शमूएल त्याचा 13वा अध्याय आणि त्या 13वा अध्यायामधून एक वचन मी वाचणार आहे आणि ते वचन वाचल्यानंतर आपल्याला समजून येईल की मी कुणाविषयी मी बोलत आहे. पहिले शमूएल त्याचा 13वा अध्याय आणि वचन नंबर 14. माझ्याकडे रमाबाईंचं भाषांतर आहे, तर कृपा करून आपण ह्या भाषांतरा संगती असून द्या. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर नंबर 13 अँड वर्स नंबर 14. परंतु आता तुझे राज्य चालू राहणार नाही. यहोवाने आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती होण्यास नेमिले आहे. अजून एक वचन वाचूया आपण. पहिले शमूएल तेच पुस्तक, पहिले शमूएल 16वा अध्याय. पहिले शमूएल त्याचा 16वा अध्याय आणि त्याचं 12 वचन. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर नंबर 16 अँड वर्स नंबर 12. मग त्याने त्याला बोलावून आणले. तो तर तांबूस व सुंदर चेहऱ्याचा व सुरूप होता. तेव्हा यहोवाने म्हटले, उठून त्याला अभिषेक कर, कारण हाच तो आहे. आज सकाळच्या वेळेस प्रियांनो, मला आपल्याला दाविदा संदर्भामध्ये काही गोष्टी आपल्याला सांगून द्या. हा जो दावीद जो आहे प्रियांनो, मला आपल्याला दाविदाविषयी ह्या ठिकाणी मला बोलायचं आहे आणि बेसिकली मला 16, 17 आणि 18 ह्या 3 अध्यायामधूनच दाविदाविषयी मला काही गोष्टी आपल्यासमोर आपल्याला ठेवायच्या आहेत. विशेषतः जे आता आपण 16वा अध्यायाचं 12 वचन वाचलं की हाच तो आहे. या ठिकाणी परमेश्वर शमूएलाला म्हणत आहे त्याला अभिषेक करण्याच्या अगोदर की हाच तो मुलगा आहे. दावीद अजून राजा झालेला नाहीये. दावीद हा यंग मुलगा आहे. बेसिकली हा जो संदेश जो आहे, आजचं मनन जे आहे ना, हा एका तरुण मुलांसाठी किंवा मुलींसाठी फार उपयुक्त असा हा संदेश आहे. जे मुलं 8वी ते 8वी 9वी 10वी 11वी 12वी जे 20च्या आतमध्ये आहेत, 17 18 या मुलांसाठी फार उपयुक्त असा हा शास्त्रभाग आहे. दावीद ह्याच वयामध्ये तो होता, ह्याच कवळ्या वयामध्ये तो होता आणि ह्या वयामध्ये असताना परमेश्वर त्याच्याविषयी म्हणतोय की हाच तो आहे. आणि मला सकाळच्या वेळेस प्रियांनो, मला दाविदाच्या संदर्भामध्ये मला 5 मुद्दे आपल्या समोर ठेवायचे आहेत की असं परमेश्वर का म्हणतोय की हाच तो आहे. काय त्याच्यामध्ये असं वैशिष्ट्य आहे, काय त्याच्यामध्ये विशेष असे गुण आहे की ज्याच्याविषयी परमेश्वर शमूएलाला म्हणतोय की हाच तो आहे, हाच तो मुलगा आहे. आणि त्याच्या अगोदर जे आता आपण पहिल्यांदा जे वचन वाचलं की 14वा अध्याय आणि 13वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतोय की मी माझ्या मनासारखा मनुष्य मी शोधून काढलेला आहे. प्रियांनो, हे जी साक्ष परमेश्वर दाविदाविषयी तो देतोय, हे राजा झाल्यानंतर दिलेलं नाहीये. दावीद अजून तरुण मुलगा आहे आणि या तरुण मुलाला पाहून परमेश्वर म्हणतोय की मी माझ्या मनासारखा व्यक्ती मी शोधून काढलेला आहे. काय असं दाविदामध्ये एकदम स्पेशालिटी आहे किंवा वैशिष्ट्य आहे की ज्याच्याविषयी परमेश्वर म्हणतोय की हा माझ्या मनासारखा हा व्यक्ती आहे. आणि मला आपल्याला अजून एक गोष्ट सांगून त्या प्रियांनो, ही जी साक्ष जी आहे किंवा हे जे वचन जे आहे ना, नवीन काळामध्ये सुद्धा आहे प्लस जुन्या काळामध्ये सुद्धा आहे. दोन्ही ठिकाणी दाविदाविषयी म्हणलेला आहे की हा माझ्या मनासारखा हा व्यक्ती आहे. बायबलमध्ये प्रियांनो, जुन्या काळामध्ये हा एकमेव असा व्यक्ती आहे ज्याच्याविषयी परमेश्वर म्हणतोय की हा माझा मनासारखा हा व्यक्ती आहे. म्हणून आज सकाळच्या वेळेस प्रियांनो आपण 5 बेसिकली आम्ही मुद्दे पाहणार आहोत की ज्याच्याविषयी परमेश्वर म्हणतोय की हाच तो आहे. काय असे त्याच्यामध्ये विशेष गुणधर्म आहे. आणि बेसिकली जसं मी सांगितलं प्रियांनो, या 3 अध्यायामधूनच म्हणजे 16, 17 आणि 18 याच अध्यायामधून आम्ही 5 महत्वाच्या गोष्टी आपण शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि ते देखील 5 मधून मी त्याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे, त्याची विभागणी केलेली आहे. 2 जे आहे ते देवाच्या प्रती आहे, टुवर्ड्स गॉड. 3 जे आहे त्याच्या स्वतःमध्ये ते गुणधर्म आहेत, स्वतःमध्ये ते गुण आहेत. त्याला पाहून परमेश्वर म्हणतोय की हाच तो मुलगा आहे. पहिला गुणधर्म देवाच्या प्रती पहा. मी आपल्याला 16वा अध्याय मी आपल्या समोर मी ठेवत आहे. या 16व्या अध्यायामध्ये आपल्याला दाविदाचं तारण कसं झालं किंवा दाविदाला देवाची ओळख कशी झाली त्याच्या संदर्भात या ठिकाणी थोडीशी आपल्याला माहिती आहे.
पुष्कळ वेळा प्रियांनो आपल्याला एकमेकांना आम्हाला प्रभूची ओळख कशी झाली, आम्ही कसं प्रभूकडे आलो हे ऐकायची आपल्याला फार उत्सुकता असते. विशेषतः ही जी गोष्ट जी आहे आपल्याला बाप्तिस्माच्या वेळेस आपल्याला ऐकायला भेटते की हा मी मी माझं पार्श्वभूमी अशी अशी होती, मी मला ह्यो आजार झाला होता, किंवा मी ह्या पंथातला होतो, आणि वेगवेगळ्या एक्सेट्रा एक्सेट्रा. तर आम्हाला ह्या बंधूंनी आणि किंवा या बहिणीने संदेश दिला आणि मग आम्ही प्रभूकडे आलो ना, असं झालं तसं झालं. हा, परंतु आज जर दावीद जर असता, आज जर ह्या ठिकाणी या झूम मीटिंग मध्ये दावीद जर बसला असता, असा माझ्या संगती बोलत असता, आणि मी सपोज मी त्याचा इंटरव्ह्यू घेत असतो, तर मी दाविदाला पहिला प्रश्न केला असता की दावीद, मला आता तुम्ही सांगा, तो वयस्कर व्यक्ती आहे आता, की तुम्हाला प्रभूची ओळख कशी झाली, कसं तुम्ही देवाकडे आला. हा, दाविदाने मला सांगितलं असतं, हे बघा ब्रदर, मी सांगतो बंधू, आमच्या घरामध्ये कुठली दुर्घटना वगैरे झालेली नव्हती ना, मला काय आजार झालेला होता, मी चांगला थणथणीत मुलगा होतो, एकदम तरुण मुलगा होतो. हा, आमच्या घरामध्ये 7 भावंड होते, माझे आई वडील होते, सगळं चांगलं, आमचं कुटुंब फार चांगलं होतं. हा, परंतु मी जे आहे ना, माझे बापाचे मेंढरं राखायला मी माझे बापाचे मेंढरं घेऊन त्या जंगलामध्ये जात होतो, डोंगरामध्ये मी फिरत होतो, तेच माझा व्यवसाय होता. मग मी हळूच विचारलं असतं, ब्रदर तुमचं शिक्षण झालं होतं का? हो, झालं होतं ना. अहो, मी मी शाळेमध्ये बी गेलो होतो, मी शिक्षण देखील घेतलं होतं, त्याच्यामुळं तर मी काही स्तोत्र लिहिलेले आहेत, तुम्ही वाचा ना स्तोत्रामध्ये, दाविदाचे स्तोत्र म्हणून लिहिलेले आहेत, काही स्तोत्र आहेत, मी लिहिलेले आहेत ते. हा, परंतु मला शिक्षण पुढे कंटिन्यू करता आलं नाही. हा, परंतु मला खरी जिवंत देवाची ओळख झाली त्या डोंगरामध्ये, त्या अरण्यामध्ये. मी सर्व निसर्ग मी पाहत होतो, आणि पाहत असताना माझ्या लक्षामध्ये आलं की कुणी निर्माण केलं हे कुणी निर्माण केलं असेल, हे कसं घडलं असेल, आणि म्हणून माझ्या मनामध्ये एक प्रकारची उत्सुकता निर्माण झाली होती. आणि प्लस दावीद मला म्हणाला असतं, ब्रदर अजून एक गोष्ट मी तुम्हाला एक खास करून मी सांगतो, मला तेवढ्यावरती माझं समाधान होत नव्हतं. मी घरी येत होतो, आणि घरी येऊन माझ्या मनामध्ये जे काय प्रश्न होते ना, ते मी माझ्या आईला विचारत होतो. माझी आई जी होती ना, फार धार्मिक बाई होती, फार धार्मिक बाई होती. हे कशावरून मी तुम्हाला सांगतो, 2 वचनं मी आपल्या समोर ठेवतो प्रियानो, कृपा करून स्तोत्र संहिता काढा. स्तोत्र संहिता त्याचा 86वा अध्याय, 86. स्तोत्र संहिता 86, स्तोत्र संहिता 86, साम्स 86, आणि त्याचं 16 वचन पहा, मी वाचतो आपल्यासाठी. तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर, व तू आपले सामर्थ्य आपल्या सेवकाला दे, आणि आपल्या सेवकिनीच्या मुलाला तार. आणि तो आपल्या आईला सेविका म्हणत आहे. अजून एक वचन मी आपल्याला ह्या संदर्भात मी दाखवतो, स्तोत्र संहिता 116. हे जे स्तोत्र जे आहे, पुष्कळ वेळा आम्ही ज्यावेळेस एखादा व्यक्ती किंवा एखादी बहीण प्रभूकडे जाते, त्यावेळेस आपण हे वचन आम्ही विशेषतः वाचतो. स्तोत्र संहिता 116, त्याचं पहा 15 आणि 16 मी दोन्ही हे करून वाचतो. यहोवाच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण मौल्यवान आहे. आता पुढचं वचन, हे यहोवा, खचित मी तुझा दास आहे, मी तुझा दास तुझ्या दासीचा मुलगा आहे. त्याची आई जी होती, दाविदाची आई, फार धार्मिक बाई होती, आणि तिच्याकडून दाविदाला जे आहे देवाचे माहिती मिळालेली असावी, आणि म्हणून दावीद जो आहे एक खरा विश्वासणारा, त्या तरुण वयापासून तो देवावरती तो अवलंबून राहणारा असा हा मुलगा होता, तरुण मुलगा. आणि तेव्हापासून दाविदाला देवाची खरी ओळख झाली. खरं तर प्रियांनो, घरामध्ये आई आणि वडील विश्वासणारे असणे हे फार खूप चांगलं आहे. आणि जसं की आता ह्या ठिकाणी दाविदाचं आहे, दाविदाच्या वडिलांविषयी त्यांनी काही लिहिलेलं नाहीये, आपण त्याची आई जी होती, खरोखर देवाला भिवून राहणारी ती बाई होती, आणि त्याच्यामुळं दावीद परमेश्वरावरती विश्वास ठेवणारा तो मुलगा झाला. दुसरी गोष्ट दाविदाविषयी मला आपल्याला सांगून द्या प्रियानं. दुसरा मुद्दा, दावीद प्रभूसाठी फार आविषी होता. काय मुलं असतात, मुली असतात, प्रभूचं नाव घेतल्याबरोबर आपल्याला प्रभूसाठी हे करायचं, त्यांची बॅटरी एकदम फुल चार्ज होती. प्रभूसाठी दावीद नेहमी अग्रसेन, किंवा ज्याला आपण म्हणूया की एकदम तुरंत काम करण्यावाला आदमी, पट करून त्याला आवेश होता. ज्यावेळेस त्याचं आणि गोलियाचं युद्ध झालं, तो गेला पाहायला की काय चाललेलं आहे. त्याला कोणी सांगितलं नाही की तू जाऊन गोलियात सांगतील लढ म्हणून. हा, परंतु दावीद म्हणाला की नाही, तो माझ्या देवाला तो नाव ठेवतोय, तो
माझ्या देवाला तो तुच्छ लेखतोय, मी जाऊन त्याच्या संगती लढीन. हा आवेश दाविदामध्ये होता प्रियानो. खरोखर प्रियानो, ही गुणधर्म परमेश्वराने दाविदामध्ये त्या कवळ्या वयामध्ये पाहिलं. परमेश्वरासाठी फार डेअरिंगने, हिमतीने पुढे जाणारा हा तरुण मुलगा. खरोखर प्रियानो, अशा मुलांची आज आपल्याला गरज आहे. दाविदाने मला इंटरव्ह्यू मध्ये हेच सांगितलं असतं, बघा ब्रदर, हे दोन गुण माझ्या देवाच्या प्रती होते. एक तर मला प्रभूची ओळख माझ्या आईमुळे झाली आणि मी पाहत होतो. त्याच्यामुळे तुम्ही बघा बंधू, माझ्या स्तोत्रामध्ये मी नेहमी निसर्गाचे मी वर्णन करतोय, की हिरवेगार कुरण, ते पाणी, ते दोरे, हरण, सिंह, हे सगळे जे आहेत ना, मी नॅचरली, नैसर्गिकरित्या मी सगळं मी ते पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी ते लिहू शकतो बंधू. आणि म्हणून मला ते निसर्गामध्ये राहणं फार आवडतं. आणि दुसरी गोष्ट, मला देवाचं मंदिर, देवाच्या मंदिराविषयी मला फार आवेश आहे. आणि म्हणून बंधू, मला अशा तऱ्हेने प्रभूची ओळख झाली. मग मी त्याला हळूच विचारलं असतं दाविदाला, दादा आता येते ठीक आहे, ते देवाच्या प्रती तुमचा आहे, पण तुमच्यामध्ये काय गुण आहे? हा, त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा, त्याच्या स्वतःमध्ये काय गुण होता? त्याच्या तिसरा गुण जे आहे त्याच्या स्वतःमध्ये, ते होतं त्याचा नम्रपणा. जे 16वा अध्याय जे आपण वाचलं, त्यामध्ये त्या त्या घरामध्ये आता त्या ठिकाणी राजा होण्याचा अभिषेक चाललेला आहे. त्याच्या बापाने सर्व मुलांना बोलवलेलं आहे. सर्व मुलं जे आहे ते, मला आजच्या भाषेमध्ये म्हणे की रॅम्प वॉक करत आहेत. ते दाखवत आहे शमूएलाला की बघा, आम्ही राजा होण्यास योग्य आहे. सगळे दाखवत आहे उंचपणे. आणि त्यातले 3 भाऊ जे होते ना, ते मिलिटरीमध्ये होते. हा सगळेजण दाखवत आहे. आणि शमूएल सुद्धा म्हणतोय, अरे वा, हे राजा होण्यास योग्य आहे. हा, परंतु परमेश्वर म्हणतो की त्याची लांबी रुंदीकडे नको बघू, मी त्याचं अंतकरण मी बघतोय, तू तू नको ठरवू. हा, तेवढ्यात त्यांनी शमूएलाने त्याच्या वडिलाला विचारलं, सगळे मुलं आहे का? नाही नाही, एक मुलगा आहे, तो मेंढरा राखीत आहे, त्याला बोलवून आणा. आणि मग तो आल्यानंतर शमूएलाने जे आहे दाविदाला राजा होण्यास अभिषेक केलेला आहे. प्रियानो, तिथं लिहिलेलं आहे बघा त्या वचनामध्ये, की सर्व मुलांच्या देखत, बघा 13 वचन, म्हणजे 16वा अध्याय आणि 13 वचन, मग शमूएलाने तेल भरलेले शिंग घेऊन त्याच्या भावांच्या मध्ये, सर्व मुलांमध्ये त्याला अभिषेक केलेला आहे, की आता तू इथून पुढे राजा होणार. हा, परंतु एवढं होऊन सुद्धा दाविदाला गर्व नव्हता. पुष्कळ वेळा प्रियानो, तरुण मुलांमध्ये, मुलींमध्ये ही एक, ज्याला म्हणूया की आपण एक एक त्यांच्यामध्ये गुणधर्म असतो, की जर का त्याला क्लासचा मॉनिटर बनवलं किंवा हेडबॉय बनवलं किंवा कंपनीमध्ये त्याला प्रमोशन दिलं, त्याला काही ना काहीतरी दिलं, किंवा एक्झाम मध्ये टॉप केला, किंवा काहीतरी त्यांनी जे केलं, लगेच आपली कॉलर टाईट होते, मी कोणतरी आहे, मी कोणतरी आहे, मी मी तुमच्यामध्ये ग्रेट आहे, तुम्ही माझं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे. हा, परंतु दाविदामध्ये ती गुण नव्हतं. 16वा अध्यायामध्ये आम्ही पाहतो प्रियानो, की दावीद जो आहे तो मेंढरा राखीत असताना त्या ठिकाणी त्याला बोलवलं आणि भावांमध्ये त्याला अभिषेक केलेला आहे. प्लस 17वा अध्यायामध्ये तो काय घरी बसलेला नाहीये. 17वा अध्यायामध्ये तो आपली बापाची मेंढरं राखीत तो त्या ठिकाणी आहे. तो शेवटपर्यंत मेंढरा राखीत होता. त्याची कॉलर टाईट झाली नाही की मी कोणीतरी आहे. प्रियानो, दाविदामध्ये हा नम्र स्वभाव होता. एवढंच नव्हे प्रियानो, 18व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस दाविदाचं लग्न होणार होतं आणि लग्न करत असताना दावीद शौलाला म्हणतोय की मी कोण आहे. ती जी अट जी होती, शौल म्हणलेला होता की तू जे आहे ना, जो कोणी त्या गोलियातला मारेल मी माझी मुलगी देईल. दाविदाने ते गोलियातला मारल्यानंतर तो आला आणि मग आपली मुलगी त्याला द्यायची होती. दावीद म्हणतो की मी कोण आहे. प्रियांनो, मी विचार करीत होतो, असं चान्स एखादा तरुण मुलगा कोण सोडेल का? राजाची मुलगी दिसायला किती सुंदर असेल, अरे मी तर असा मेंढपाळ आहे, राजाची मुलगी मला भेटती, अरे मी तर हसत खुसत एकदम आनंदाने जाईल, राजाची माझं लग्न होतंय, ही मुलगी, सुंदर मुलगी मला भेटती. आपण तरी सुद्धा दावीद जो आहे अतिशय नम्र आहे. त्याचे पाय जमिनीवरती आहे. त्याच्यामध्ये गर्व बिलकुल नव्हता. तो अतिशय नम्र आहे आणि नम्र होऊन म्हणतोय की मी राजाचा जावई होण्यास माझी काय पात्रता आहे. खरं तर प्रियानो, दाविदामध्ये हा एक नम्र गुण त्याच्यामध्ये होता. पटकरून आम्ही चौथा गुण आम्ही त्याच्यामधला पाहूया प्रियानो. चौथा गुण जे आहे दाविदामध्ये, जे स्वतःमध्ये त्याच्यामध्ये होता, ते म्हणजे तो कामामध्ये जबाबदारपणे वागणारा तो मुलगा होता. ज्यावेळेस त्याच्या वडिलांनी सांगितलं की तू आपल्या
भावांची काळजी घ्यायला तू पहा, तू तू जा त्या रणांगणामध्ये, लढाईच्या मैदानामध्ये. दावीद तसंच गेला नाही. दाविदानी जे आहे त्या ठिकाणी म्हणलेलं आहे, त्यांनी जो आहे आपले मेंढर, म्हणजे 17वा अध्याय आणि 15वा वचन, आपल्या बापाची मेंढरे राखायला जात येत अशाने त्या ठिकाणी आपली मेंढरे कुणाकडे तरी सोपून गेलेला आहे. जबाबदारपणे काम करणारा हा मुलगा आहे. प्रियांनो, ज्यावेळेस एका तरुण मुलाला किंवा मुलीला कामामध्ये सुट्टी भेटते, त्यावेळेस हे एकदम जल्लोष आहे, टुडे पिकनिक आणि हे, आणि ते एकदम फार आनंदामध्ये आम्ही जातो. हा, या ठिकाणी सुद्धा दाविदाला जे आहे त्याला 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 पिकनिक मिळालेली की तू जा, आणि गेल्यानंतर तो तसंच तो गेला नाही. त्यांनी जबाबदारीने जे आपलं काम आहे प्रामाणिकपणे करून जे काय आहे ते ठरवून त्या ठिकाणी गेलेलं आहे. प्रियांनो, ह्याच्याहून मला एक गोष्ट कळते की ते म्हणजे दाविदाचं मन जे होतं ना, अंतकरण जे होतं ना, मेंढपाळाचं अंतकरण होतं. शौल राजा होता, परंतु दिसायलाच फक्त तो होता. परंतु दाविदाचं मन जे होतं ना, अंतकरण जे होतं ना, त्याचं खरोखर मेंढपाळाचं सॉफ्ट होतं. आणि परमेश्वराला सॉफ्ट लोक, सॉफ्ट अंतकरणाचे लोक फार आवडतात. शेवटचा मुद्दा सांगून मी या ठिकाणी थांबतो प्रियांनो. शेवटचा मुद्दा दाविदामध्ये हा होता. मला ते फार आवडलं प्रियांनो, कारण की हे माझ्या स्वतःसंगती निगडीत आहे, जे त्याच्या स्वतःमध्ये होतं. पहा, ते वचन आपण वाचूया. 16वा अध्याय, पहिले शमूएल 16वा अध्याय आणि 23वा वचन. बघा, इथं असं लिहिलेलं आहे. मग असे झाले की देवाकडून वाईट आत्मा शौलावर आला असता दावीद वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवी, तेव्हा शौल शांत होऊन बरा होई व तो दुष्ट आत्मा त्याला सोडून जाईल. अजून एक वचन वाचूया पिढ्यांना त्याच्याच वरती, म्हणजे 18व वचन, 18, सेम चॅप्टर, सेम अध्याय, सेम वचन 18, 18. तेव्हा चाकरांपैकी एकाने उत्तर देऊन म्हटले, पहा, निपुण वाजवणारा. दाविदामध्ये हे एक गुण होतं. दावीद आपल्या हाताने जे आहे ना वाद्य वाजवित होता. प्रियांनो, आज सकाळच्या वेळेस मला आपल्याला सांगून द्या, कोणताही तरुण मुलगा अथवा मुलगी त्याला जे वाद्य वाजवतोय ना त्यामध्ये निपुण असू द्या. ते वाद्य वाजवून प्रभूची स्तुती करा. खरोखर प्रियांनो, हे सगळ्यात आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. हा, पण ते वाद्य वाजवताना त्या ठिकाणी लिहिलेला आहे निपुण वाजवणारा. निपुण वाजवणारा. जे काय तुम्ही वाद्य वाजवताय, तबला असून द्या, गिटार असून द्या, पेटी असून द्या, झांज, काही जे असेल, XYZ, काय जे तुम्ही वाजवा, हा, परंतु ते निपुण वाजवा. यामध्ये म्हणून ते इंग्लिशमध्ये म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस करत जावा, ती सवय हमेशा करत जावा. आणि म्हणून दाविदाने ज्या वेळेस त्या गोलियातला मारलं त्यावेळेस त्यांनी नेहमी तो प्रॅक्टिस करीत होता. ते गोफन चालवण्याचा नेहमी तो सराव करायचा, आणि म्हणून एकाच फटक्यामध्ये दाविदाने त्या गोलियातलं संपवलं. का? कारण की नेहमी तो सराव करायचा. आज सकाळच्या वेळेस मला आपल्याला सांगून द्या, दाविदामध्ये हे ते गुण होते. तो नेहमी ज्या वेळेस तो त्या रानामध्ये आपल्या मेंढरांना राखीत होता त्यावेळेस ते वीणा घेऊन तो गाणं म्हणीत तो मेंढरा राखीत होता. त्याचं काही चुकत असेल तर परत तो प्रॅक्टिस करत असेल, परत तो गाणं म्हणत असेल, आणि एक छान प्रकारचं वाद्य वाजवणारा हा तरुण मुलगा होता. आणि माझी खात्री आहे, ज्यावेळेस बंधू आपल्या एबिनेझर तडकेने ते गाण्याचं पुस्तक जे आहे, नवे गीत, हे जेव्हा त्यांनी त्याचं पोस्टर जे आहे त्यांनी हे केलं असेल, त्यामध्ये सुद्धा दाविदाचं चित्र त्यांनी ठेवलेलं आहे. आणि तो राजा म्हणून नाही तर एक तरुण मुलगा म्हणून त्याच्या हातामध्ये वीणा दिलेला आहे. त्याच्या आजूबाजूला सगळे मेंढर आहेत. तरुण मुलगा ते वीणा वाजवून जे आहे गाणं म्हणत आहे. प्रियांनो, हे गुण आमच्यामध्ये असायला पाहिजे. हा सकाळच्या वेळेस प्रियांनो बंद करण्याच्या अगोदर मला फक्त एक प्रश्न आपल्या समोर ठेवायचा. हा प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे, मला सुद्धा आहे. परमेश्वर तुमच्याकडे बघून आणि माझ्याकडे बघून असा म्हणू शकतो का की हा माझा मनासारखा वागणारा व्यक्ती आहे, माझ्या मनाप्रमाणे वागणारा हा व्यक्ती आहे? दाविदामध्ये काय हाय क्वालिटीज नव्हते, तो काय बंगल्यामध्ये राहत नव्हता किंवा त्याचे फार चांगले त्याचे शिक्षण नव्हतं, काय नव्हतं. जे होतं ते प्रभू समोर होतं, अतिशय नम्र होता, जे होतं ओरिजिनल होतं. आणि त्यामुळे परमेश्वर त्याच्याविषयी म्हणू शकला की हा माझ्या मनासारखा वागणारा हा व्यक्ती आहे. प्रभू करो आणि सुंदर अशा वचनावर आशीर्वाद देऊ, आणि खरोखर दाविदासारखं आपलं मन प्रभूसाठी आवेशी राहून प्रभूवरती आम्ही अवलंबून राहण्यास प्रभूत करो. प्रभू तुम्हाला मला सहाय्य करो.